आमच्या या आनंद मेळ्याचा हा 30वा कार्यक्रम आहे. हो ना. आणि आमच्या मंडळाची थोडीशी माहिती करून देतो. नित्यानंद महाराज होते ना गणेशपुरीचे, त्यांचे शिष्य वर्धेला प्रियानंद महाराज होते. त्यांची आम्ही शक्तिपाताची दीक्षा घेतलेली. सगळे लोक सकाळी करतो व्रतावर. त्याच्यानंतर रोज गुरुगीता असते सकाळी 8 वाजता वगैरे, आणि संध्याकाळी शिवमहिमा. हे आमच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. तर बरेच वर्षापासून आम्ही करतोय. सध्या दादाश्री महाराज म्हणून त्यांचे सुपुत्र आहेत, ते सध्या गादीवर आहेत. आणि आम्ही 7-8 महिन्यापासून हा उपद्रव चालू केलेला आहे. आज आमच्या तिथे शिबिर चालू आहे, त्याच्याने ती लोक जॉईन होती. शिबिरचं ध्यान संपल्यावर इकडे जॉईन होती. अच्छा, तिकडे शिबिर सुरू आहे का? हा. ध्यान साधनेचं शिबिर चालू आहे, ते संपलं जॉईन होती. आणि थोडासा रेंजचा तिथे निमगाव म्हणून आहे वर्धेतून जवळपास 18-20 मीटरवर. आणि तिथे आता शिबिर चालू आहे. आता यावेळी गुरुगीता असते. गुरुगीता संपली की जॉईन होती. आमचे डॉक्टर राजकुमार गुप्ता आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, ते पण जॉईन झाले. त्यांची ओळख करून देतो तुमची. गुप्ता साहेब, अनम्यूट करा. जय गुरुदेव. तुमचा हे व्हिडिओ पण हे करा. हा, मी थोडस एक 10 मिनिटं घरी पोहोचून बाहेर आहे मुलाला. अच्छा, ठीक आहे. एका मार्केट मध्ये आलं. यांचंही काल त्याच्यावर ऋतू आता बदलतो ना, त्याच्यावर काल यांचं लेक्चर झालं. काय विषय होता? आता हा ऋतू बदलतो ना, तेव्हा कसं काय करायचं त्याच्यावर होतं. ऋतुचर्या. ते घरी पोहोचले की येतील याच्यात. सध्या याच्यात आहे, गाडीवर आहे. आपले शिबिर चालतात ना? हो, बरोबर आहे. हा. मग आता हे उशिरा सुरू झालं तर आपल्याला किती कसं नाही, आपला वेळ तेवढाच असतो. काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं कोणी जात नाही. आज ते थोडं हे झालंय. मी मेसेज टाकलाय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझ्या बाजूला माझी आई पण आहे. बस तुम्हाला पाहिल्यावर आनंद झाला. वा वा वा. बघा माझी आई बघा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. महाजन साहेब, हा डॉक्टर रेवतकर. अच्छा, म्हणजे आता रेवतकर साहेब आहे. नमस्कार. माफ करा मला. आश्रमावर आहे आणि आत्ताच आमचा कार्यक्रम संपला, त्याच्यामुळे थोडं उशिरा जॉईन झालो मी. आता आहोत आम्ही. माताजी पण आहेत. हो, आमच्या ताईश्री पण आहेत. बिलकुल. चला, छान आज योग आलाय आश्रमावर आम्हाला तुमच्याकडनं. तर म्हटलं चला, आता काय आपल्याला काही एवढं जमत नाही,
नाही नाही साहेब, असं म्हणू नका. काहीतरी आपलं आता आम्ही इंजिनिअरिंग आमचं काम, पण आता चला बा म्हणतात ठीक आहे. नाही नाही, छान आहे छान आहे. देवतकर साहेब यांना एक असा गुरु भेटला होता डॉक्टर, तो म्हणे तुम्ही 25च्या वरती राहू शकत नाही म्हणे. अरे आज बाप, त्यांचं वय पहा. मी चॅलेंज दिलं होतं यांना. म्हणून तुकारामांनी म्हटलं ना की सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण, नाही का. चला आपण चालू करायला काही हरकत नाही. हो, मी बाकीच्यांना जॉईन करायला सांगून द्या. करतात जॉईन. ते थोडं जरा सिग्नलचा प्रॉब्लेम आहे, इथे समस्या आहे. अच्छा, त्या आपल्या समाधीपाशी येतात सिग्नल. हो, मी तिकडेच चाललोय आता. चालू तुम्ही सुरू करा. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री नित्यानंद भगवान की जय. श्री प्रियानंद महाराज की जय. श्री दादा श्री महाराज की जय. चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नाद विद्युकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती. माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा. बांधवा शिवभक्त्याश्च स्वदेशे भुवनत्रयम्. आपल्या या आजच्या 30व्या पुष्पामध्ये आपल्याला आज मार्गदर्शक भेटलेले आहेत रवी महाजन. त्यांचं सांगितलं की यांचं सगळं वेगळंच काम आहे. काम इंजिनियरचं करतात, अन्नपूर्णेचं काम करतात आहे, आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाशी ते रिलेटेड आहेत. मागे ते आजारी पडले होते तेव्हा त्यांनी आपला स्वतःचा एक विचार केला की मला असं का होतं, तर माझं इनपुट खराब म्हणून माझं आउटपुट खराब. तर या विषयावर त्यांनी स्वतःचा एक रिसर्च तयार केला आणि त्याबद्दल ते आज आपल्याला माहिती देतील. आजचा विषय आहे पिंडी ते ब्रह्मांडी. नुसतं आपण ऐकलं असतं पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय, तर आपण आज हे करू. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू करावं. नमस्कार खडणवीस सर, सर्व उपस्थित जे साधक आहेत त्यांना मी अतिशय विनम्र नमस्कार करतो. मी बरेच दिवस खडणवीस साहेबांना याला नकार देण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते खडणवीस ते खडून मागे लागले आणि त्यामुळे हा आजचा योग येतोय की काहीतरी बायच्यावर बोलावं तुम्ही. आणि मी त्याला मान्यता दिली की ठीक आहे, मला काही जमत नाही फारसं, पण जे काही माहिती आहे ती माहिती आपण आपल्या मित्राला ज्या पद्धतीने समजावून सांगतो त्या पद्धतीने आपण समजावून सांगितली तर आपल्याला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये काही विद्वत्ता किंवा खूप काहीतरी वक्त्याचं जे काही कौशल्य असतं ते असलंच पाहिजे असं नाही. जिसे उर्दू में गुफ्तगू कहते हैं उस तरह की गुफ्तगू हम कर सकते हैं. मित्र, थोडक्यात मी तुम्हाला माझी ओळख सांगतो, म्हणजे ही तुम्हाला पार्श्वभूमी लक्षात येईल तुमच्या की एकीकडे मेकॅनिकल इंजिनियर आणि या माणसाने हा उपद्रव का चालवलाय बा. तर मी वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यावर वयाच्या 20व्या वर्षी नोकरीला लागलो आणि 22व्या वर्षी मला संधिवात झाला. आणि संधिवात झाला तोही काही संधिवात साधा सुद्धा नव्हता, तो जरा गजब संधिवात झाला आणि माझ्यासाठी फार मोठा आश्चर्याचा धक्का होता तो. मी जरा हल्लो. 22 वर्षाचं वय हे काही संधिवात होण्याचं वय नाही. आणि मित्र, थोडक्यात जर सांगायचं तर आज या घटनेला 31 वर्ष झालेत. बरोबर मला आठवतं की 16 ऑगस्ट 1990, 15 ऑगस्ट 1990 या दिवशी मला प्रथम संधिवाताचं दर्शन झालं आणि माझं वय आता या पुढच्या महिन्यामध्ये 54 वर्ष पूर्ण होतील. तर एक साधारण मला 31 वर्ष झाले की हे संधिवात. आणि या संधिवाताने मला खरं सांगतो तुम्हाला की असं म्हणतात ना की ब्लेसिंग इन डिस्गाइज, किंवा आपण संस्कृतमध्ये जर पाहिलं तर त्याला आपण इष्टापत्ती असं म्हणतो. या संधिवाताने माझ्यातला इंजिनियर एका वेगळ्या
वेगळ्या तंत्राकडे एका वेगळ्या अभ्यासाकडे त्याला नेलं. त्यामुळे मी असं म्हणतोही की संधिवातानी माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी, नवनवीन गोष्टी स्वीकारण्याचं आणि माझ्या परिवर्तनासाठी जे काही आवश्यक आहे त्या परिवर्तनासाठी मला बाध्य करण्याचं कधी कधी आणि कधी कधी प्रेमाने तिकडे वळवण्यासाठी जी संधी दिली ती संधी अप्रतिम आणि अफाट आहे. आणि मित्र हो, म्हणूनच मला काही फारशी माझी योग्यता नाही आहे, पण हा जो काही अनुभव सध्या आता गेले 10 वर्ष झाले मी व्हीलचेअरवर आहे आणि मध्ये मी 2001 ते 2004 पूर्णपणे बेडरिडन होतो आणि अगदी सर्व डॉक्टरांनी सांगितलं होतं की काही खरं नाही. मी जेव्हा पॅरिसमध्ये ब्लड सॅम्पल पाठवलं तेव्हा ते म्हणाले की 32 वर्षाच्या वर तुम्ही काही जगू शकणार नाही. आणि तुम्ही बघताच आहात की आता मला 54 वर्ष पूर्ण होतील आणि मी समजतोय की ही मला गिफ्ट मिळालेली आहे, ही मला सप्रेम भेट मिळालेली आहे. मी तिला कृपा म्हणतो. नाही तर तुम्ही पाहिलं असेल की एक एक श्वास सुद्धा मोजून आलेला असतो आणि तो काही तुम्ही एक श्वास जर वाढवून मागायचा असेल तर जगातली अख्खी संपत्ती जरी तुम्ही ओतली तरी ते काही शक्य नाहीये. आणि म्हणून जीवनाकडे माणूस जेव्हा माणसावर अशी काहीतरी आपत्ती येते की ज्यावेळी तो आतून हलतो त्यावेळी 2 मार्ग असतात. एक मार्ग असतो आत्मशोधाचा, दुसरा मार्ग असतो आत्महत्येचा. प्रत्यक्ष तो रोगी मेला नाही तरी तो रोज थोड्या थोड्या कणाकणांनी का होईना किंवा क्षणाक्षणांनी का होईना तो आत्महत्या करत असतो. आणि दुसरा मार्ग आहे आत्मशोधाचा की नेहमी मी म्हणतो की बाबा आपत्ती येते, ती आपत्ती काही सहजासहजी येत नाही, तिला तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं आणि नक्की त्यातून तुम्हाला काहीतरी तिला दाखवायचं असतं, तुम्हाला बदलवायचं असतं. आणि जेवढं तुमच्या मनामधलं, शरीरामधलं, तुमच्या संस्कारामधलं, तुमच्या आतल्या बुद्धीमधलं काठिण्य जेवढं जास्ती तेवढं त्याचं जे धार लावणारं जे टूल असतं ते पण तेवढंच कडक असतं आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. आणि त्या प्रकारे रोग तुम्हाला बदलवायला आलेला. तुम्ही त्याच्यासमोर बळी जाता की तुम्ही आपलं बळ आतलं वाढवून घेता हे तुमच्यावर अवलंबून. त्यामुळे मला असं वाटतं की कुठली छोटी म्हणजे गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की जेव्हा तुम्हाला काहीतरी रोग होतो तेव्हा लक्षात घ्या आणि आपल्या स्वतःला तपासून बघा की तुम्ही काहीतरी अधार्मिक काहीतरी काम केलेलं आहे किंवा करताय. आणि ते धर्म म्हणजे आपण हिंदू आणि मुसलमान, ख्रिश्चन या रूपाने आपण नाही घ्यावं. आपण धर्म या रूपाने मला जी शक्ती धारण करते, सूर्यप्रकाश मला धारण करतो, पाणी मला धारण करतं, अन्न मला धारण करतं, प्रेम विश्वास मला धारण करतं, भक्ती मला धारण करते, या विश्वाची शक्ती मला धारण करते. ती धारण करणारी जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी होतं, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी गडबडी करता आणि त्यातून तुम्हाला त्या रोगाचं जे आहे ते तुम्हाला रोगाचं, कारण न्यूटन थर्ड लॉ ऍक्शन अँड रिॲक्शन आर अपोजिट अँड इक्वल, तर त्यामुळे ते निष्पत्ती होते. यू हॅव टू इन्व्हेस्टिगेट इट विथ इन अ रिव्हर्स वे अँड देन फाइंड आउट व्हॉट इज द प्रॉब्लेम. तुम्हाला मी सांगितलं की मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे आणि यामुळे मला हे लक्षात यायला लागलं की हे असं जे काही होतंय याचं कारण काय ते मी शोधायला लागलो. कारण आमच्या इंजिनिअरिंग मध्ये कॉज अँड इफेक्ट अनालिसिस किंवा कार्यकारण सिद्धांत हा अतिशय प्रखरपणे वापरला जातो. आणि विज्ञानामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर विज्ञान हे परिवर्तनाचा अभ्यास करतं आणि ज्याला खरा धर्म म्हणतात तो शाश्वताचा अभ्यास करतो. मला असं वाटतं की परिवर्तनही तेवढंच महत्वाचं आहे आणि शाश्वतही तेवढंच महत्वाचं आहे. कारण समजा आपण जर उदाहरण घेतलं आणि एखाद्या घड्याळाकडे जर पाहिलं तर घड्याळाचे काटे हे सतत परिवर्तित होत राहतात आणि ते फिरतात. अशा वेळी या फिरणाऱ्या काट्यांच्या सोबतचं खालचं डायल उलट्या किंवा सरळ दिशेमध्ये परिवर्तित व्हायला लागलं किंवा फिरायला लागलं तर तुम्हाला कधीही वेळ लक्षात येणार नाही, कधी वेळ तुम्ही सांगू शकणार नाही. याचा अर्थ
या विज्ञानाच्या फिरणाऱ्या काट्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी शाश्वत नक्की आहे आणि त्या शाश्वताच्या पार्श्वभूमीवर हे परिवर्तन सुरू आहे. आणि म्हणून तुम्ही आईन्स्टाईनला जरी घेतला तरी त्याला ते सांगतातच की ह्या दोन्ही शिवाय हे एकमेकांची आंधळी आणि लंगड्याची जोडी तयार होते अध्यात्म आणि विज्ञानाच्या दृष्टीने. आणि म्हणून त्यातून मला हा एक मार्ग दिसतो आहे किंवा मी त्यावर मार्गक्रमण करतो आहे की मला विज्ञानाची जिज्ञासा आवडते आणि मला अध्यात्माची निष्ठा आणि अध्यात्माचं मानव केंद्रित करणं किंवा सर्वेपी सुखीना संतू जे म्हटलं जातं ते मला आवडतं. पण अर्थात त्या याच्यामध्ये सतत सजग राहणं आणि आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रक्रियेचा जिज्ञासेच्या, कारण आपल्याकडे सुरुवातच अथातो ब्रह्मजिज्ञासा असं होतं. मग तुम्ही सांगा आणि मी ऐकतो आणि म्हणून मी मानतो आणि मी आयुष्यभर तसं करत राहतो, अशातला भाग आपल्याकडे नाहीये. मी तुम्हाला मोठं उदाहरण देतो आणि नंतर एक गंमत सांगतो. मोठं उदाहरण म्हणजे एवढं मोठं की याज्ञवल्क आपल्या गुरुकडून जेव्हा यजुर्वेद शिकला त्यावेळी त्या याज्ञवल्काचं आणि गुरूंचं मतभेद झालेत. तुम्ही लक्षात घ्या किती प्राचीन गोष्ट आहे ही. ज्या गुरूंनी यजुर्वेदाची रचना केली त्यांचा शिष्य हा याज्ञवल्क, त्याचा मतभेद झाला आणि गुरूंनी तो मान्य केला. पण गुरु त्याला म्हणाले की आता आपला मतभेद आहे पण आपला मनभेद नाहीये, तू माझा. आणि याज्ञवल्काला आपल्या गुरुचा तेवढाच आदर होता. पण म्हणे आता तू माझं जे काही ज्ञान आहे ते स्वतःजवळ ठेवू शकत नाही, त्यामुळे ती काय पद्धती होती माहित नाही. तर याज्ञवल्काने आपल्या ज्ञानाचं वमन केलं. मग हे लोकांना माहिती पडलं, ज्ञानी लोकांना माहिती पडलं, ज्ञानी ब्राह्मणांना माहिती पडलं आणि त्यांनी ते ठरवलं की आता याज्ञवल्क याचं वमन करणार आहे तर आपल्याला ते ग्रहण केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ते डायरेक्ट काही आपण ते वमन केलेलं खाऊ शकत नाही म्हणून त्यांनी तितर पक्षाचं रूप घेतलं. आणि असा तो इतिहास आहे जुना की ते तितर पक्षाचं रूप घेऊन त्यांनी ते ग्रहण केलं, ते उलटी केलेलं सगळं द्रव्य, आणि त्यातून त्यांना ज्ञान मिळालं आणि तिथून तैतरीय पंथ यजुर्वेदाचा सुरू झालेला आहे. माझा मुद्दा हा आहे, याज्ञवल्काचे गुरु एवढे थोर होते म्हणून काही याज्ञवल्कांनी त्यांच्याशी मतभेद करायचा नाही असं काही हे केलेलं नाही. आणि नंतर याज्ञवल्कांनी सूर्यापासून योग शिकला आणि याज्ञवल्क स्वतः वेगळा यजुर्वेद याज्ञवल्कांचा आहे. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींपासून शिकण्यासारखा आणि परिवर्तनशीलता ही आपल्या ह्या विश्वाचा स्थायीभाव आहे. आणि त्या परिवर्तनाला सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि शाश्वततेला पण आपण पाहिलं पाहिजे. नाही तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता असते की आपण एका ठिकाणी स्थिर थिजलेल्या डबक्यासारखं असतो आणि ते डबकं हळूहळू सडत जातात आणि त्याचा आपलं नाक आपलं असं झालेलं असतं की त्याचा काही आपल्याला वास येत नाही आणि आपल्याला वाटतं आपलं सगळं व्यवस्थित चाललंय. म्हणून आजचा विषय मी विज्ञानाच्या अंगाने नेणार आहे आणि तुमच्या समोर थोडं विज्ञान मांडणार आहे. कारण मला असं वाटतं की माझा जो काही जो उद्देश आहे तो या मोठ्या लोकांना प्रेरित करणे आणि जे काही यंग लोक आहे, जे काही तरुण मंडळी आहे, युवा मंडळी आहे, या युवा मंडळींना तुम्ही विज्ञान सांगितल्याशिवाय ते काही सूत्र ऐकत नाहीत. तुम्ही त्यांना विज्ञान द्या आणि मग सांगा की अरे बघा हे बाबा हे तर या सूत्रात लिहिलेलं दिसतंय, याचंच प्रतिबिंब हे आहे. तेवढं असं आहे का? आणि म्हणून मी ही पद्धती तुमच्या समोर मांडताय. मी काही तुम्हाला काही याच्यामध्ये ज्ञान शिकवण्याचा बिलकुल प्रयत्न करत नाहीये. आणि मी आधीच कबूल करतो तुम्हाला की माझ्याकडे एवढं असं फारसं काही नाहीये. माझ्या या व्याधीनी किंवा जे काही महान लोक मला भेटलेत, ज्या लोकांच्या सान्निध्यात मला राहायला मिळालं, म्हणजे रामभाऊ खांडवे सारख्या माणसाच्या सानिध्यात मी सतत राहिलो. बऱ्याच लोकांना, महान मोठ्या लोकांना, मोठी लिस्ट आहे अशा लोकांना मी भेटलो आणि त्यांच्याकडनं जे काही मला मिळालं ते त्यातला जो काही अर्थ आहे किंवा त्यातलं जे काही मला थोडंसं आकलन झालं ते साधं एका मित्राला सांगावं अशा पद्धतीने मी तुमच्या समोर करणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा मानून घ्याल. जे काही चुका होतील, जे काही ज्याच्यामध्ये त्रुटी राहतील, ज्या काही माझ्या भाषेची वैगुण्य असतील किंवा काही बोलण्यातल्या वैगुण्य असतील तर ते माझे आहेत असं तुम्ही समजा आणि त्याला तुम्ही आपल्या पोटात घाला. मला नक्की कळले तर मी त्याच्यामध्ये
नक्की सुधारणा करेन आणि पुढे आपल्याला जायचंच आहे. मी परिवर्तनशीलतेबद्दल बोलतोच आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे आपण कसं थिजून जातो किंवा आपण असं कसं थांबून जातो आणि आपल्या धारणांना किती पक्क कवटाळून बसतो, जेव्हा की आपला खरा धर्म किंवा आध्यात्मिकता ही आपण परिवर्तनाला आणि आपल्या जिज्ञासेला आणि आपल्या आतमध्ये चाललेल्या मंथनाला पुढे जाणं आणि त्या रोज नवनवीन करत जाणं, रोज त्याला शिकत जाणं. मी तुम्हाला गंमत सांगतो की एक महाराज होते. ते चांगले पोचलेले होते. त्यांचं गैर ध्यान लागायचं. त्यांना समाधी अवस्था प्राप्त होती. त्यांना विश्वाचं ज्ञान होतं आणि त्यांचे शिष्य पण होते. गंमत अशी होती का ते शिष्य जे होते ते आपल्या एकमेकात कुजबुज करायचे की महाराजांची एवढी समाधी लागते, महाराज कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतात, आपल्याला अजून काही जमत नाही, आपलं काही ध्यान तेवढं लागत नाही, काय गडबड आहे. तर त्यांनी आपलं प्रस्तराखाली त्याची चर्चा सुरू केली की काय गडबड कुठे आहे, आपल्याला काय जमत नाही. मग त्यांनी पाहिलं की आपल्याला फरक कुठे आहे. तर हे महाराज जे आहे ध्यान करताना सोबत एक मांजर ठेवतात आणि त्या मांजरीच्या डोक्यावर ते दिवा लावतात आणि ती मांजर शांत बसून राहते महाराजांच्या बाजूला. महाराज प्रवचन केलं तरी मांजर शांत, दिवा सुरू, महाराज ध्यानाला बसले तरी मांजर शांत आणि मांजरीवर फार प्रेम महाराजांचं. शिष्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड ही महाराजांची आहे, आपल्या मांजरीची आहे. याच्यामध्ये काहीतरी मांजरीमध्ये काहीतरी रहस्य दडलेलं आहे आणि मांजरी शिवाय काही ध्यान आपलं आणि समाधी प्राप्त होणं हे काय आपल्याच्याने होणार नाही. हळूच 1-2 शिष्यांनी मांजरीची पिल्लं आणली आणि मग ते मांजर घेऊन ध्यान करायला लागले आणि सांगायला लागले की हो आम्हाला ध्यान लागतं. त्या मांजर बाजूला ठेवली, त्याच्यावर एक छोटा दिवा लावला आणि आम्हाला ध्यान लागतं. त्यामुळे असं झालं हळूहळू की सर्व शिष्य जे आहेत ते शिष्य मांजर पाळायला लागले. काही चोरून, काही व्यक्तपणे महाराजांना न दिसू देता आणि मांजरी झाल्या. महाराजांना माहिती आहे एक दिवस महाराजांचा देह शांत झाला आणि महाराज गेले. दुसरे कोणी गादीवर महाराज बसलेत आणि आता मांजरीशिवाय काही ध्यान लागत नाही. आणि असं करत करत त्या मांजरीचं महात्म्य एवढं झालं त्या पंथामध्ये की त्या पंथाला पुढे जाऊन दिल्ली पंथ हा नाव पडलं. त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की आपल्याला या परिवर्तनशीलतेकडे जायला पाहिजे. म्हणजे स्वतः तुम्ही जर राईट बंधूंचं जर उदाहरण घेतलं तर राईट बंधूचे वडील पाद्री होते आणि राईट बंधूच्या वडिलांनी सांगितलं राईट बंधू दोघे पोरांना की अवे पोट्टे हो, हवेपेक्षा जड वस्तू कधीही हवेत उडणार नाही, फालतूचे प्रयत्न करू नका. आणि रॉबर्ट बॉईल म्हणजे विज्ञानातले महारथी, रॉयल सोसायटीचे अध्यक्ष, महान वैज्ञानिक, त्यांनी सुद्धा या राईट बंधूंना सांगितलं की तुम्ही असा काही प्रयत्न करू नका, हवेपेक्षा जड वस्तू कधीही हवेत उडणार नाही. मात्र राईट बंधूंनी तो प्रयत्न सतत चालवला आणि राईट बंधूंनी म्हटलं नो इट्स पॉसिबल आणि त्यांनी ते पॉसिबल करून दाखवलं. कारण कुठेतरी ज्या धारणा पक्क्या पकडलेल्या होत्या त्या त्यांना तडा देण्याचं आणि त्याच्यावर उत्खनन करण्याचं, त्याच्यावर अन्वेषण करण्याचं, त्याचं संशोधन करण्याचं, यालाच वैज्ञानिकता म्हणतात. आणि मला असं वाटतं की धार्मिकता ही फार मोठी वैज्ञानिकता आहे. आपल्याला धर्मामध्ये आपण चर्चा आणि विश्लेषण केलंच पाहिजे आणि म्हणून विज्ञानाच्या अंगाने आपण या विषयाकडे जाऊ. आणि आजच्या विषयाचं थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो. यांनी सांगितलं माझ्या बाबतीत लिहिलेलं आहे की हा आहारावर अभ्यास करतात आणि आहार हा यांचा विषय आहे. अहो, जे जेवतात त्यांचा आहार हा विषय आणि असायलाच पाहिजे. कोणी म्हणतं आम्हाला प्राणायामाशी काही घेणं नाही. हो, काय करायचं प्राणायामाचं, काय करायचं. म्हटलं श्वास घेता का घेत नाही. म्हणजे श्वासाशिवाय कसं जमेल. म्हटलं श्वास जर घेता तर प्राणायाम हा तुमचा विषय आहे. आणि आहाराबद्दल बोलायचं झालं तर ठीक आहे, थोडा बहुत अभ्यास त्याचा मी केलाय,
पण आज मी विचार केला की म्हणजे बाबा भीमसेन जोशी ख्याल गायकी एकदम गजब आहे, पण नाही आज म्हणे भावगीतच म्हणू. तर मी सुद्धा तसा विचार केला आणि म्हटलं एक वेगळा प्रकार करावा आणि एक वेगळा विषय या लोकांसमोर ठेवावा, कारण सगळेच तुम्ही ध्यान करणारे आध्यात्मिक लोक आहात आणि तुमच्या समोर मी हे जर बोललो तर मला वाटतं की यू विल रिसीव्ह इट इन अ प्रॉपर वे. आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी हा कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आला. म्हटलं याच्यामध्ये आपल्याला जे जे काय आपल्याला चिंतन आपलं वाटतं ते चिंतन या लोकांसमोर ठेवून तपासून पाहावं आणि विचार करावा की कसं काय यांना काय यांचे काय प्रतिक्रिया येते ती. आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, पण ब्रह्मांड म्हणजे काय आणि पिंड म्हणजे काय, आणि या पिंडाच्या मागे आपण एवढे चिकटलो आहोत आणि पिंड आणि ब्रह्मांड याच्यामध्ये जे चिरेबंद द्वैत आपण तयार केलेलं आहे त्या द्वैताबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण तुम्ही म्हणाल की अरे याचा जर विज्ञानाशी संबंध आहे पण माझ्या जीवनाशी काय संबंध आहे, आणि एव्हरीबडी शुड आस्क दिस क्वेश्चन बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन that whether it is pertaining to my life or not. If it is not pertaining to my life, then that subject will not be of that importance. तो विषय आपल्याला तेवढा महत्वाचा नसावा सध्या, कारण मला माझ्या पहिले जीवनाशी संबंधित मला काहीतरी बोलायचं आहे आणि त्याची भूमिका थोडी मी तुमच्या समोर मांडतो की आपलं पिंड तसं जर पाहिलं तर इट इज अ बिग कॉम्प्लेक्सिटी आणि ब्रह्मांड पाहिलं तर हेही अतिशय रहस्यमय आहे. आणि हे दोन रहस्य आपल्या समोर आहेत. एका रहस्यामध्ये आपण राहतो आणि हे रहस्य या महारहस्यामध्ये राहतो. मग या ब्रह्मांडाचा आपल्याशी संबंध काय? म्हणजे अरे ध्यान झालाशी पावन तुझं ध्यान कळ आले म्हणजे काय बो, म्हणजे काय झालं बो, किंवा पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलंय. अशा वेळी आपल्याला या दोन्ही रहस्यांचं थोडस आपल्याला त्याची माहिती करून घेणं आणि त्याच्यामध्ये जो रिसेम्बलन्स आहे किंबहुना त्याच्यामध्ये जे अद्वैत आहे त्याकडे आपल्याला या द्वैतातून जावं लागतं. कारण आज तुम्ही कोणालाही विचारा, मला विचारलं तुम्ही कोण आहात, मी सांगेन मी रवी महाजन. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. अजून काय करता? मला 2 मुले. म्हणजे मी प्रत्येक वेळी काहीतरी टेम्पररी किंवा अशाश्वत किंवा अनित्य गोष्टींसोबत माझा संबंध जोडून मी माझी आयडेंटिटी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ब्रह्मांडाशी किंवा या अशा शाश्वत तत्वाशी माझा संबंध काय आहे, आणि तो जर मला समजून घ्यायचा असेल आणि तो जर मला एखाद्या तरुण पोराला समजून सांगायचा असेल तर मी कसा सांगेल त्याचा प्रात्यक्षिक म्हणून मी तुमच्या समोर हे देतोय की हे माझं शरीर म्हणजे काय, हे माझं मन म्हणजे काय, आणि या माझ्या शरीरामध्ये काय आहे आणि ब्रह्मांडामध्ये काय आहे, आणि या ब्रह्मांड आणि हे शरीर याच्यामध्ये अशी एकजीवता आहे का, ही एकजीवता विज्ञान मान्य करते का, धर्मामध्ये ती काय पद्धतीने मांडली आहे, हे तुम्हा लोकांना अगदी याची माहिती नक्कीच आहे. पण मी ते मांडत असताना तुम्हाला काही उदाहरणं देईन की जे मला अतिशय महत्वाचे वाटतात आणि त्या उदाहरणांच्या द्वारे त्या तत्वांच्या द्वारे आपण या विषयाकडे जाऊ आणि समजून घेऊ की अरे हा माझा पिंड, हे ज्याला मी माझं शरीर मानतो, ज्याला मी माझं मन मानतो, ते काय आहे आणि त्याचा या अंतरिक्षाशी, या कॉस्मॉसशी, या युनिव्हर्सशी काय संबंध आहे. मी एक तुम्हाला छोटं उदाहरण देतो. एक डेनोझोविया नावाचा एक प्रदेश सायबेरियामध्ये रशियात आहे आणि इथे उत्खनन झालं. या उत्खननामध्ये एक दात मिळाला. हा जो दात आहे तो दात माणसाच्या दातापेक्षा 2.5 पट मोठा आहे. तेव्हा वैज्ञानिकांना पक्क वाटलं की हा काही माणसाचा दात नाही, हा कुठल्या तरी प्राण्याचा दात असला पाहिजे, आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. बट दे वर डॅम शुअर दॅट दिस विल नॉट बी द टेथ ऑफ द ह्युमन बिंग. पण कार्बन डेटिंग जेव्हा केलं आणि त्या दाताचा जेव्हा अनालिसिस केला तेव्हा हे रहस्य लक्षात आलं की अरे हा दात तर माणसाचाच आहे. आणि त्या उत्खननामध्ये
अजून बाकीच्या गोष्टी मिळाल्या. त्याच्यामध्ये एक ब्रेसलेट मिळालं आणि एक अंगठी मिळाली. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात आणि पाहिलं की डेनोझोवियन एक्सकव्हेशन, तर तुम्हाला ती अंगठी आणि ते ब्रेसलेट पाहायला मिळेल. त्या अंगठीला तुम्ही पाहाल तर तुम्हाला चमत्काराचा रहस्याचा एक धक्का बसेल आश्चर्याचा. आणि त्या अंगठीवर तुम्ही जर पाहिलं तर एक बारीक छिद्र आहे. आणि इट वॉज अ व्हेरी सरप्राइझिंग थिंग फॉर सायंटिस्ट. कारण एवढं बारीक छिद्र या अंगठीवर, तीही एका विशिष्ट स्फटिकापासून बनवलेली अंगठी, इतकं कडक स्फटिक की त्याची हार्डनेस वैज्ञानिकांनी पाहिली आणि त्यावेळी डिक्लेअर केलं की हे जे ड्रिल मारलं आहे, हे ड्रिल हायस्पीड ड्रिल शिवाय होऊच शकत नाही. आणि मित्र हो, तुम्हाला पुन्हा दुसरा धक्का बसेल की हा ज्या प्रकारचा माणूस, आपल्यापेक्षा 2.5 पट आकाराने मोठा दात असलेला तो माणूस, याचं वय किती आतापासून? तर त्यांनी कार्बन डेटिंगनी वय काढलं तर ते 40,000 वर्षापूर्वीचा तो माणूस आहे. आणि त्यांनी ही चमत्कृती करून ठेवली आहे. ते ब्रेसलेट आहे आणि ती अंगठी आहे. आता मी तुम्हाला गंमत एक सांगतोय की त्या माणसाचा डीएनए घेतला. हे वैज्ञानिकांची मोठी गंमत आहे आणि ते मोठं शास्त्र आहे. तुम्ही असं म्हणू नका मला की 40,000 वर्षापूर्वीच्या माणसाचा डीएनए कसा काय माहित पडतो. त्याच्यापेक्षा जुने डीएनए सगळे आपल्याकडे आहे. त्या डीएनएचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा जगातल्या काही देशांमधनं डेनोझोवियन लाईन म्हणून एक लाईन वैज्ञानिकांनी एक रेषा आखलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, भारतीय लोक भारतामधला काही प्रदेश याच्या मधनं डेनोझोवियन लाईन जाते आणि आपल्या डीएनए मध्ये या 40,000 वर्षापूर्वी असलेल्या प्राचीन माणसाचा, अतिकुशाग्र बुद्धी असलेल्या त्या माणसाचा डीएनए आपल्या आता डीएनए मध्ये आपण शेअर केला आहे. इट इज 12.4%. 12.4% डीएनए हा आपला त्या 40,000 वर्षापूर्वी माणसाने जी काही करामत केली, जे काही संकट झेलले, जे काही, म्हणून मी थोडस डीएनए वर पुढे तुमच्याशी बोलणार आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही जे काही तुम्ही लहानपणापासून शिकता, तुमचे तुम्ही आई वडील त्यांना म्हणता, त्या आई वडिलांना सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की हे आई वडील कशाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मग आपल्याला बुद्धी नावाची गोष्ट आहे कळतं, मग आपल्याला विचार नावाची गोष्ट आहे कळतं, मग आपल्याला शाळा नावाची गोष्ट कळते, मग आपल्याला डिग्र्या कळतात, आपली नोकरी कळते, आपले पद कळतात, आपले सेवानिवृत्तीनंतरही पद चिकटून राहतात. आणि आपण असं करत 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 प्रचंड पिंड, आपला कडक पिंड, की तो पिंड काही आपला पिंड सोडत नाही. मी तुम्हाला छोटस उदाहरण देतो की आपला जो मेंदू आहे, जो मेंदू मास्टर म्हटलं जातं आपल्या पिंडाचा, हा मेंदू आपला स्वतःचा नाही. आपलं जे तुम्ही जर उत्क्रांतीचा इतिहास जर पाहिला, त्या उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये लाखो वर्ष माणसांनी ज्या ज्या काही संकटातनं आणि ज्या ज्या काही परिस्थितीतनं तो शिकत गेला, त्याचं प्रिंट तुमच्या आतमध्ये आहे. आणि ती बुद्धिमत्ता तुम्हाला त्यांनी खस्ता खाल्ल्या इतके लाखो वर्ष, त्या खस्तांचा किंवा त्या संकटांचा किंवा केलेल्या प्रयोगांचा किंवा त्यांनी जे काही बलिदान केले त्याचं प्रिंट तुम्हाला मिळालेलं आहे. की एवढा जबरदस्त, एवढा चमत्कृतीपूर्ण आणि एवढा बुद्धिमान मेंदू हा आपल्याला मिळालेला आहे. म्हणून आपल्याकडे या सर्वांना नमस्कार करण्यात येते, त्यांच्यासाठी कृतज्ञता वाहण्यात येते. आपल्या जुन्या लोकांचं जेव्हा आपण पूजा करतो किंवा त्यांच्यासाठी आपण जेव्हा तर्पण करतो, त्यावेळी आपलं काही निवड तेवढेच आपले ते काही लोक आहेत म्हणून असं काही नाही आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला नक्कीच आदर आहे. पण या सगळ्या अखिल मानव जातीने जे जे काही केलं आणि आपल्यामध्ये आतमध्ये इम्प्रिंट करून ठेवलेलं आहे, ती आपली युनिव्हर्सॅलिटी ऑफ द ब्रेन किंवा तो मिळालेला ब्रेन त्या लोकांची आपल्याला देणगी आहे. आणि आपल्यामध्ये जशी डेनोझोवियाचा आपल्याला डीएनए आपण शेअर करतो, तसा आपला मेंदू सुद्धा जो आहे तो मेंदू आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यामुळे आपण बुद्धिमान आहोत, त्याच्यामुळे आपण शिकू शकतो. तुम्हाला थोडक्यात उदाहरण द्यायचं, माझ्या संगीताशी खूप जवळचा संबंध आहे. 10 वर्ष साधारण मी तबला शिकलो
आणि त्याच्यानंतर आता मला तबला वाजवता येत नाही, पण शास्त्रीय संगीत हे माझं माझं बलस्थान आहे. त्या संगीतामध्ये तुम्ही पियानो जर आता कोणी वाजवतोय तर 5000 वर्षापूर्वी फक्त माणसानी या पियानोला अशा प्रकारे काहीतरी स्वर काढण्यात जाऊ शकतात याच्यावर सुरुवात केली, बरंच त्याच्यावर रगडलं, बरेच त्याच्यावर प्रयोग केले आणि आज आपला मेंदू हा पियानो वाजवण्यासाठी तयार आहे. ते गेले 5000 वर्षापूर्वी नव्हता. त्यामुळे युअर एव्हरी कॅपॅबिलिटी इज नॉट अर्न्ड बाय यू, इट इज गिव्हन टू यू ॲज अ गिफ्ट अँड यू शुड बी ऑलवेज ग्रेटफुल अबाउट इट. मी तुम्हाला तुमच्या पिंडाची वास्तवता सांगतो. अध्यात्मामध्ये प्रॉब्लेम हाच आहे ना, की अध्यात्मामध्ये माझं सुटत नाही. हे माझं आहे हे सुटत नाही. अरे हे माझं नेमकं आहे काय आणि कुठून आले, कसं झालंय, कसं जमलंय, हे मी तुम्हाला समजून सांगतो. ज्यामध्ये ही बुद्धिमत्ता सामावलेली आहे तो डीएनए, ज्याच्यामध्ये एवढे लाखो वर्षाचा इतिहास प्रिंट आहे, तो डीएनए याची महती जर सांगायला गेलं तर साधारण मला 3-1 तास लागतील. म्हणजे 2.9 बिलियन पेअर्स, 1.8 मीटरची लांबी आणि आपल्या शरीरामध्ये 37 ट्रिलियन पेशी आहेत. सर्व पेशीमधला डीएनए एकसारखा आहे. सर्व पेशीमधला डीएनए एकसारखा आहे. या डीएनए मध्ये 2.9 बिलियनच्या पेअरवर 2 स्ट्रँड्स मध्ये त्याच्यामध्ये सगळं तुमचं प्रिंट आहे. त्यात तुमचे डोळे कसे असणार आहे ते ठरलंय, तुमचे ओठ कसे असणार आहे ते ठरलंय, तुमचे हाड कसे असणार आहे ते ठरलंय, त्याला तुमचं लिव्हर बनवताय तर तुम्ही पाहिलं की 2 पेशीपासून आईच्या पोटामध्ये हा डीएनए पूर्ण तुमचा पिंड उभा करतो. हा डीएनए 1.8 मीटरचा डीएनए पेशीमध्ये गुणिला 37 ट्रिलियन एवढा सगळा, म्हणजे 5 फुटाचा डीएनए जर तुम्ही सगळ्या शरीरातला मल्टिप्लाइड बाय 37 ट्रिलियन, सच अ फिनॉमिनल फिगर आय एम टेलिंग यू. If you accumulate this DNA strand that can accommodate in a simple spoon. आपला पोहे खायचा जो चमचा आहे ना त्याच्यामध्ये एवढी हार्डडिस्क बसते. आणि डीएनए जो ओरिजिनल डीएनए मॉलिक्युल आहे त्याचं साधारण वय 32 लाख वर्ष आहे. आणि ह्युमन डीएनए जो आपण आयडेंटिफाय केलेला आहे त्या डीएनएचं वय 4 लाख वर्ष आहे. अरे काय गजबची गोष्ट आहे. आणि याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक माणसाचा या पृथ्वी तलावरचा डीएनए जो आहे तो डीएनए हा 99.9% सेम आहे. आम्ही जी एकात्मतेची किंवा एकजीवतेची किंवा अद्वैताची आम्ही जी काही मांडणी करतो त्या मांडणीमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपला डीएनए, बट या एकजीवतेमध्ये, या अद्वैतामध्ये अजून तुम्हाला तुमचं जीवन जगता यावं आणि त्याच्यामध्ये रहस्य आणि आनंद असावा म्हणून वैविध्याची अशी गजबशी पेरणी केलेली आहे की 0.01% फरकामध्ये एवढ्या व्यक्ती वेगवेगळ्या बनवल्या की जगातल्या आतापर्यंत जन्माला आलेल्या, मेलेल्या आणि आता जन्म घेतलेल्या आणि पुढे जन्म घेणाऱ्या एकाही व्यक्तीचा डीएनए एकाशीही मिळत नाही. अरे काय गजब कलाकृती आहे, काय गजब कलाकृती. अहो तुम्हाला हे बघून आश्चर्य वाटेल की आपला डीएनए आणि केळाचा डीएनए याच्यामध्ये 50%च फरक आहे. आणि केळ कुठे आहे तुम्ही कुठे आहे बघा. पण तसं जर पाहिलं तर हे शेवटी जे आहे केळ काय आणि तुम्ही काय हे एकच आहे. मी तुम्हाला डीएनएच्या रूपाने तुम्हाला उदाहरण देतोय आणि मी विज्ञानाच्या अंगाने चाललोय आणि मला माहिती आहे की हे लेक्चर तुमच्यासाठी नाहीये, हे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची बुद्धी कृतज्ञता भरून यावी, त्यांच्यामध्ये समर्पण यावं, त्यांच्यामध्ये हे विश्वाची माझे घर ही निवड संकल्पना राहू नये. दे शुड फील दिस that in a minute cell of mine this is happening now. I am inheriting so much of treasure and so much of heritage which is so old.
and which is given to me as a gift, which is offered to me as a gift. आता केळाची गोष्ट काढली किंवा ऍपलची गोष्ट काढली तर आता मी याच्यापूर्वी समजा एक केळ खाल्लं. बघा मी तुम्हाला पिंडी ते ब्रह्मांडी सांगतोय. हे मी एक केळ खाल्लं आणि ते केळ आता माझ्या पोटात गेलं, पोटात ते पचलं. केळातले एवढे सारे एलिमेंट आहेत त्याची मी आता गिनती करत नाही की ऍपलचे एवढे सारे. But this apple or this banana is becoming a part of my body, and that apple, the content of the apple or the content of the banana are entering into a cytoplasm of my cells. तुम्ही इथे गंमत लक्षात घ्या. केळ हे झाडाला लागलेलं फळ आहे आणि माझ्यासाठी ते झाड आहे. ते झाड तिकडचं ते त्यांच्या घरचं किंवा मार्केट मधलं किंवा रिलायन्स मधलं आणलेलं मी त्याच्यासमोर पडदा ठेवलाय की ते केळ आणि मी रवी महाजन. केळ आतमध्ये गेला आणि इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ माय सेल. ओ माय गॉड. तुम्ही इथे अद्वैताचा काय भाग आहे तो समजून घ्या. मी आता पाणी इथे होतं आणि पाणी प्यालो आणि हे पाणी कुठून तरी आणलं आणि मी त्याला म्हणतो ते पाणी आणि मी. खर्डेनविस, रेबतकर, मी असं आयडेंटिफाय करतो. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण आपल्या चैतन्य तत्वाला तेवढं आयडेंटिफाय करत नाही जेवढं या पाण्यात टाकल्यावर बारसं केलेल्या नावाला आपण चिकटलोय. काय गंमत आहे बघा द्वैताची. अहो हे केळ आता होतं, हे आता पाणी होतं and it has gone to your body has accepted it. and या चैतन्यामध्ये अशी गंमत आहे की त्या केळाला तुमचं शरीराचं रूप धारण होतं आणि शरीर चालतं. जसं पाहिलं तुमचं शरीर जे आहे ते शरीर हे तुमचं accumulation of molecules which have taken you from this nature. Your mind is nothing but is a bundle of memory. ज्या मनाला तुम्ही शरीर म्हणता किंवा ज्या शरीराला तुम्ही मी म्हणता, ज्याला रंगरंगोटी करता, ज्याच्यावर वेगवेगळे कपडे घालता, ज्याला बरंच काय काय तेल लावता, ब्युटी पार्लर मध्ये जाता, त्याच्यासाठी काय काय खाता, याच्यामध्ये एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की ही जी ड्युएलिटी आपण उभी केली आहे, हे द्वैत आपण उभं केलेलं आहे, हे द्वैत आपल्या मनाने उभं केलेलं आहे. आणि हे जे द्वैत आहे हे तसं पाहिलं तर केळामध्ये आणि माझ्यामध्ये फारसा फरक नाहीये, फरकच नाहीये. बाबा अध्यात्मामध्ये मला एवढं माहिती नाही पण असं म्हणतात की झाडावर माझं प्रेम आहे. ते झाड आहे, त्या झाडावर माझं प्रेम आहे. आणि दुसरं वाक्य आहे मी झाड आहे. माझ्या घरासमोर कडुलिंबाचं झाड आहे आणि कडुलिंबाच्या झाडाला मी पाहतो तेव्हा नेहमी म्हणतो ओ माय गॉड, हे तर माझे एक्सटेंडेड लंग्स आहेत. माझ्या आज फुफ्फुसामध्ये जे काही श्वासोच्छवास चाललेला आहे तो तुमच्यामुळे चाललेला आहे. आणि मी सूर्याला तर नमस्कार करतोच पण मी त्या कडुलिंबाच्या झाडाला नमस्कार करतो. नाहीतर आहेच करोना तुमच्या बोकांडी बसलेला. करा डॉक्टरांना नमस्कार आणि इन्शुरन्स कंपन्यांना नमस्कार. त्यामुळे मित्र हे लक्षात घ्या की ही जी आपण पिंडाची आणि ब्रह्मांडाची जी काही आपण जी चिरेबंद द्वैत तयार केलेलं आहे, हे द्वैत आपल्याला नडतंय. आज पर्यावरणाची जी काही क्षती करून ठेवली आहे आपण, ती पर्यावरणाची क्षती याच्यामुळे आहे. आज तुम्ही जर फ्रान्सच्या किनाऱ्यावर जर गेलात तर तिकडे तुम्हाला मासे कमी दिसतात आणि मांस जास्ती दिसतात. कारण मास्क घालणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला तो कोरोनापासून वाचवणार आहे आणि मास्क फेकायला मी बेदरकार आहे. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मुंबईच्या पोरांना जर विचारलं की बाबा दूध कुठून येतं तर ते सांगतात वारणाच्या पॅकेट मधनं. त्यांना गाय वगैरे किंवा काही प्राणी किंवा वनस्पती याचा काही संबंध त्यांना काही माहिती नाही त्यांना. आणि अशा प्रकारे आपण जी ड्युएलिटी उभी केली आहे
ती ड्युअलिटी माझ्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे, ऍपल मध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे, केळ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. होतं असं, माझ्या पर्साकडे जी विष्ठा जाते ती विष्ठा कुठल्या तरी झाडात जाते, त्या झाडातनं अडुळसा लागतो, तो अडुळसा येतो, तो अडुळसा माझ्या पुन्हा शरीरात जातो किंवा दुसऱ्या कोण्या माझ्या मित्राच्या शरीरात जातो आणि तो त्याचा खोकला बरा करतो. असं हे आपल्या अणुरेणूंचं विसर्जन आणि पुन्हा त्याचा संचय आणि पुन्हा विसर्जन, असा सगळा खेळ हा आपल्या इंडिपेंडंट ऑफ बाउंड्रीज सुरू असतो. माझ्या बाजूला जर खडणवीर साहेब बसले असले आणि मी जर श्वास घेतला तर माझ्या श्वासामध्ये ऍब्सॉर्ब न झालेले ऑक्सिजन हे त्यांच्या श्वासात जाऊन खेळतात आणि त्यांच्या लंगची सफर करून येतात, नव्हे त्यांच्या शरीरामध्ये ते ऍब्सॉर्ब होतात. त्यामुळे खडणवीसांचं फुफ्फुस आणि त्यांचं शरीर आणि माझं शरीर यांच्यासाठी श्वास हे बाउंड्री नाही आहे. आणि मित्र, श्वास हे जीवन आहे. श्वासाने आपण चैतन्याच्या अनुभवाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, आपण प्राणायामाची गोष्ट करतो. यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड मी व्हॉट आय मीन टू से. आपण व्यक्तींबद्दल बेदरकार का झालो? असं म्हणतात आपण की वस्तू या वापरायला पाहिजेत आणि व्यक्तींना जपायला पाहिजे. आपण या भोगवादी मार्केटने आपल्याला असं शिकवलं की वस्तूंना जपा आणि व्यक्तींना वापरा, आणि त्यातून ही चिरेबंद द्वैत जे तयार झालं, आणि त्यामुळे आपण व्यक्तींचा विचार करत नाही, आपण पर्यावरणाचा विचार करत नाही, आपण झाडांचा विचार करत नाही, आपण प्रेमाचा विचार करत नाही, आपण संबंधांचा विचार करत नाही, आपण कुठल्याही आपण पावसाचा विचार करत नाही, आपण शेतकऱ्याचा विचार करत नाही, आपण ढगाचा विचार करत नाही. आपण विचार करतो मी, माझं, माझ्या वस्तू, माझी संपत्ती, आणि याला आपण चिटकतो, याला आयडेंटिफाय करतो स्वतःशी आणि त्या प्रकारेच आपली ओळख सांगतो. आणि तुम्ही आता पाहिलं असेल, गंमत म्हणून मला सांगायला काही हरकत नाही की तुम्ही कुठे लग्न जुळवायला जा आणि विचारा पोरगा काय करतो, तो काय करतो हे सांगण्याच्या पहिले सांगतो त्याचं पॅकेज एवढं आहे, पोरीचं पॅकेज एवढं आहे. अरे काय मला मोठी कीव वाटते या माणसाची की एवढा प्रचंड बुद्धिमान माणूस, तर त्याचं एवढ्या शिक्षण घेतलेलं आहे आणि तो स्वतःला आयडेंटिफाय पॅकेजनी करतो. द्वैतामधलं किती कडक द्वैत. त्यामुळे मुद्दा हा लक्षात घ्या की आपला जो आज आमचं निसर्गायन मंडळ गेले 11 वर्ष आम्ही याच्यामध्ये काम करतो आहोत. काहीही कुठलाही सभासदत्वाचा फॉर्म, कुठलीही वर्गणी किंवा कुठलंही रजिस्ट्रेशन नसताना निव्वळ विचार मंथन चालावं आणि माणसाला आपल्या जीवनामध्ये मला स्वतःला व्यक्ती म्हणून पर्यावरणाशी म्हणजे व्यष्टी, समष्टी, परमेष्टी या सगळ्यांशी एकमेकांचा संबंध काय आहे, आणि माझ्यात विनोबा म्हणतात शिक्षण म्हणजे काय, वर्तनात परिवर्तन. मी शिक्षण खूप घेतलं, गुरु खूप केले, माळा खूप घातल्या, पण माझ्या वैयक्तिक वर्तनामध्ये जर परिवर्तन नसेल आणि मी जर दिवसेंदिवस माझ्यासाठी आणि दुसऱ्यासाठी समाधानपूर्वक काहीतरी करण्यासाठी मी प्रेरित होत नसेल तर माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या माळांचा काय उपयोग आहे? काही खरं नाही. मी पुन्हा विषयाकडे वळतो. मी थोडासा उपदेशाकडे चालू गेलो होतो की पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी काय होतं की तुम्ही आपलं हृदयच घ्या, आपल्या हृदयावर हात ठेवा. साधारण की एका मिनिटामध्ये वैज्ञानिक म्हणतात की 72 वेळा ते धडकतं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की एका दिवसभरामध्ये हे हार्ट जे आहे ते 7550 लिटर रक्त फेकतं, आणि हे रक्त फेकत असताना 4 त्याच्यामध्ये कप्पे आहेत, आणि त्या कप्प्यांमधून कोणता व्हाल्व उघडायचा, कुठे पाठवायचं, लंचकडे कसं पाठवायचं, बॉडीमध्ये कसं घ्यायचं, प्युरिफिकेशनला कसं द्यायचं, ब्रेनला कसं द्यायचं, हे सगळं ते ठरवत असतं. आणि असं काही होत नाही की बाबा ते झोपलंय तुम्ही तर ते चालत नाही, त्यांनी झपकी मारली तुम्ही झोपले म्हणून. नो, it is continuously working 7550 liters of blood flow, and that too at a pressure of 120 mm of mercury. विज्ञानाचा विद्यार्थी किती ऊर्जा लागते ते कॅल्क्युलेट करू शकतो. पण इथे जर गंमत अशी आहे की हे सारं करत असताना ज्या प्रकारे झडपांची उघडझाप होते आणि ज्या ज्या चेंबर मधनं रक्त जायला पाहिजे ते रक्त आपोआप बरोबर जातं, त्याचं एक इलेक्ट्रिकल सर्किट काम करतं, त्याला नोड्स म्हणतात. आणि हे नोड्स कसं काम करतात तर त्याचं एक सेंटर आहे, आणि त्या सेंटरमध्ये किती पेशी आहेत,
निव्वळ 10,000 पेशी आहेत. म्हणजे एका सुईच्या टोकावर सुद्धा ते खूप झाल्यात. आणि एवढ्या याच्यामध्ये 10,000 पेशीमध्ये 10,000 पेशीमध्ये हा मला जरा माफ करा, कारण आजकाल हे फेरीवाले लाऊडस्पीकर खूप वापरतात आणि हा प्रदूषणाचा प्रश्न तयार झालेला आहे. तुम्ही गंमत बघा, मी आता मुद्दा दुसरा हा सांगतोय की 10,000 पेशींमध्ये हे काम चालतं आणि हे इलेक्ट्रिकल काम चालतं आणि ही इलेक्ट्रिसिटी ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वाहतात, हे इलेक्ट्रॉन विज्ञान म्हणतं की बिग बँगच्या वेळी एका सेकंदाच्या काही भागामध्ये ते इलेक्ट्रॉन तयार झाले, ज्याच्यात हे पूर्ण विश्व जन्माला आलं. ते इलेक्ट्रॉन आपल्या हृदयात आहे. यू जस्ट ट्राय टू फील. हा माझ्यासाठी अतिशय मोठा आध्यात्मिक अनुभव आहे. आज आपल्या पृथ्वी तलावर जे काही दिसतं त्या सर्व एलिमेंट मध्ये आज इलेक्ट्रॉन फिरतो आहे आणि तो इलेक्ट्रॉन त्या वस्तूला धारण करतो, ठरवतो की कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन राहायचं आणि त्यांनी सोनं तयार होतं, प्लॅटिनम तयार होतं, कोळसा तयार होतो, लोखंड तयार होतं, लाकूड तयार होतं. तसं माझं पेशी तयार होते, H2O तयार होतो, हायड्रोजन तयार होतो, ऑक्सिजन तयार होतो आणि माझ्या हृदयामध्ये जी इलेक्ट्रिकल सर्किटरी ज्याच्यामुळे निरंतर मला जी ऊर्जा मिळते आणि हे रक्तसंचार सुरू असतो, तो रक्तसंचार देताना माझा हृदय ते इलेक्ट्रॉन वापरतं, जे इलेक्ट्रॉन एवढ्या बिलियन इयर्स पूर्वी बिग बँगच्या वेळी तिथे तयार झालेले, जे प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक सारखे आहे. अजूनही वैज्ञानिकांना हे उदाहरण हे काही कळत नाहीये की विश्वातल्या सर्व इलेक्ट्रॉनची प्रॉपर्टीज एकच कशी आहे. अहो, हे लक्षात घ्या की ते जेव्हा याला इल्युजन किंवा माया म्हणतात शंकराचार्य, हा एक फार मोठा विषय आहे. आणि एक व्हीलर नावाचे सायंटिस्ट होते, जे महान सायंटिस्ट आहे, कारण ज्या सायंटिस्ट लोक सगळे त्याच्या पाया पडतात, तो रिचर्ड फायनमन या व्हीलरचा शिष्य होता. त्यांनी एक थेअरी मांडली की जगात फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तोच हे सगळे रूप घेतो. अरे काय गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला जे काही कवटाळून बसले पिंड म्हणून, त्या पिंडाच्या पलीकडे तुम्ही काय आहात आणि यू आर शेअर्ड बाय युनिव्हर्स. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी तसं असं हे सांगत बसलो तर हे शरीर विज्ञान आणि शरीर विज्ञानातली आध्यात्मिकता आणि विश्वव्यापकता आणि त्याचं जे काही व्यापक दर्शन मला तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय नाही, उद्या काय मला सांगत बसावं लागेल. मेंदू अजून बोललेलो नाही आपण. निवळ हाड जरी घेतलं तरी ते अत्यंत प्रचंड रहस्यांनी आणि आश्चर्यानी आणि व्यापकतेने भरलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो गंमत बघा की एक क्लस्टर होत. त्या क्लस्टर मध्ये साधारण 10 लाख आकाशगंगा. हा गंमत बघा. तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र तुम्ही डोळे बंद करून उभं करा. म्हणजे हे आपली पृथ्वी आणि पृथ्वीवरचे हे 65 किलोचे रवी महाजन आणि मग त्यांचं हे नागपूर आणि नागपुराचं हे मग महाराष्ट्र आणि भारत आणि असे एकूण सगळे देश आणि ही पृथ्वी तलावरची सगळी अशी एक पृथ्वी, ज्या पृथ्वीच्या 300 पट गुरु आहे. आणि असा गुरु जे सगळे ग्रह जर जमा केले, या सर्व ग्रहांचं 0.1% सुद्धा मटेरियल होत नाही, तो सूर्य. आणि तो सूर्य या मंदाकिनी आकाशगंगेमध्ये अतिशय नगण्य तारा आहे. अशी एक मंदाकिनी नावाची आकाशगंगा, अशा 10 लाख आकाशगंगा ज्यामध्ये राहतात, त्या क्लस्टरमध्ये काय झालं की त्या आकाशगंगेचं नर्तन सुरू असतं. फार सुंदर आहे ते, तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. त्या नर्तनामध्ये आकाशगंगा एकमेकांना टकरावल्या आणि त्यातून सुपरनोवा तयार झाला. आणि या सुपरनोवामध्ये बऱ्याचशा एलिमेंट्सनी जन्म घेतला, बऱ्याचशा आपले जे मूल घटक द्रव्य आहेत त्यांनी जन्म घेतला. त्याच्यामध्ये लोखंडाने जन्म घेतला. आज पृथ्वीमध्ये लोखंड विपुल प्रमाणात आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या
की तुमच्या रक्तामध्ये जे आरबीसी आहे, रेड ब्लड कॉर्पोसल्स आहे, त्याच्या सेंटरमध्ये जे एफई आहे, हेमोग्लोबिन आहे, ते हेम म्हणजे एफई, ते त्या 10 लाख गॅलेक्सी असलेल्या क्लस्टरमध्ये तयार झालेलं तेच एफई तुमच्या रक्तात आहे, वैज्ञानिकांनी ठासून सांगितलं. अहो, तुम्ही आज अनादी अनंत आहात असं कोणीतरी सांगतं, त्याला फील नाही, तो फील मी तुम्ही देण्याचा प्रयत्न करतोय की पहा, आज आपल्या हाडांमधला कॅल्शियम हा त्या सुपरनोवामध्ये बनलेला कॅल्शियम आहे, जो आपल्या हाडांना मजबूतीने तुम्ही मस्त चावता तुमच्या दातांनी आणि सगळीकडे फिरता. You should be grateful to that galaxies, or if there is some originator of it, you should be always grateful to it. काय गजब गोष्ट आहे मित्रो. असं जर हे सांगत गेलं तर हे अजून भरपूर लांब कहाणी आहे. आणि ही जी व्यापकता आहे की ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला जी तुम्ही बाउंड्री समजून घेतला आहात, हे माझं शरीर, माझी स्किन, ती कापली तर पटकन जोडून दे रे बाबा, आणि झाडाला कापलं तर मला काही फरक पडत नाही, आणि धमक्याला उडवलं तर काही फरक पडत नाही, आणि आज यांनी काही इकडे युद्ध केलं तर काही फरक पडत नाही. या आपपरभावानी आणि पिंड आणि ब्रह्मांडामध्ये जे फारकत आपण केली, जे द्वैत आपण उभं केलं मित्र, आज पृथ्वी तलावर 17,000 युद्ध आतापर्यंत आपण मुख्य युद्ध लढून चुकलो आहोत, आणि 185 धर्म बनवून चुकलो आहोत. आणि तीच मुंगी बघा, त्या मुंगीचा तर मला इतकं कौतुक वाटतं की त्याचा अभ्यास केला तेवढा वैज्ञानिकांना अजून कळत नाही की हे एवढं जबरदस्त आर्किटेक्ट यांना येतं कसं आणि यांना माहित पडतं कसं. आणि या मुंग्या प्रचंड रूपाने काम करतात, प्रचंड बुद्धिमत्तेने काम करतात. त्याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला सांगतो की मुंगीला जेव्हा एवढं सिम्बायोटिक किंवा परस्पर पूरक किंवा ज्याला म्हणतात एक परस्पर सहअस्तित्व मूलक असं जेव्हा आपल्याला वर्तणूक जेव्हा त्यांना कळते, आपल्याला का कळू नये, आपण का एवढे आपल्या खुरड्यामध्ये एवढे अकडून बसलो. मुंगी मावा नावाच्या किड्यांसोबत मैत्री करते. मावा किड्यांना विशिष्ट गोड पानं आवडतात. मुंग्या त्याचे तुकडे तुकडे करून ते पानं आपल्या बिळामध्ये, आपल्या वारुळामध्ये आणतात. तिथे मावा किड्यांना ते ठेवतात, ते पानं ते खातात, आणि त्या मावा किड्याच्या पोटाशी एक सॅक असते, एक पिशवी असते, त्याच्यामध्ये एक गोड द्रव्य जमा होत. आता गंमत बघा, मुंग्यांचे सगळे काम झाले की रात्रीच्या वेळी त्या मुंग्या मस्त नाचतात. मी तुम्हाला ही हिंदी पिक्चरची स्टोरी नाही सांगत, मी तुम्हाला हे रेकॉर्डिंग सांगतोय वैज्ञानिकांनी केलेलं. माणसाला खूप शिकण्यासारखं आहे. वी हॅव लॉस्ट अवर नॅचरल विजडम अँड आय एम टेलिंग यू द स्टोरी ऑफ इट. अहो देव तर सोडा, निव्वळ आपल्या समोर जो निसर्ग दिसतो ना, एक बोराचा झाडाचं जरी दर्शन घेतलं तरी किंवा एखाद्या डाळिंबाला जरी फोडलं ना, तर त्या डाळिंबाचं कवच आणि त्याच्या आतमध्ये दाणे आणि त्याच्यामधले कंपार्टमेंट, त्याच्यामधलं पॅकिंग, त्याच्यामध्ये आतमधला दाणा, दाण्यामध्ये वेगवेगळे असलेले सॉल्ट आणि त्याच्यामधला मधुर रस, आणि त्याचा आपल्याला पित्ताचं शमन होणं. अरे काय ग्रेट गोष्ट आहे, काय ग्रेट गोष्ट आहे. मला वाटतं विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना फार कुठे लांब जायची गरज नाहीये. तर ते मावा किड्याच्या पोटाच्या त्या पिशवीमध्ये ते गोड द्रव्य भरतं, त्या मस्त नाचतात आणि त्या मावा किड्यांना मध्ये ठेवून त्यांच्या पोटाला गुदगुल्या करतात. बघा, दिवसा त्यांना जे हवे आहेत ते गोड पानं आणून देणे, आणि ते गोड द्रव्य ते बाहेर पडतं, आणि त्या मुंग्या ते द्रव्य टाकून मस्त एकदम झूमते है. पूरी चीटियां बहुत प्यार से झूमती है, आणि ते त्या मावा किड्यांना त्यांनी प्रेमाने लाडाने ते एकमेकांना मिठ्या मारतात, मुंग्या एकमेकांना मिठ्या मारतात, आणि हे त्यांचं भलं करतात आणि ते यांचं भलं करतात, आणि असे सगळे मिळून राहतात. आपल्याकडे मात्र डबा मिठाईचा आपण झाकून ठेवतो. नाही म्हणे माझा पोरगा ते तिकडे गेलाय, तो येणार आहे, मग त्याला अरे आता हा पोरगा आहे ना, गेला बाबा त्याच्या तोंडात मिठाई घ्या, तोंड गोड करणं. आज माणसाची स्थिती इतकी वाईट आहे की आज या बुद्धिमत्तेचा ज्याचं वर्णन केलं आणि त्याचा अभ्यास केला, त्यांनी या द्वैतानी, या पिंड आणि ब्रह्मांडाच्या किंवा या व्यापकतेच्या, किंवा ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव ये आशीष दे, ये सोचने का फर्ज है, असं शाळेत न गेलेला माणूस सांगतोय. पण शिकलेला माणूस म्हणतो नो आय एम डॉक्टरेट, व्हॉट यू आर टॉकिंग.
तुम मेरे पास कैसे बैठ सकते हो? मेरी औकात क्या है, तुम्हारी औकात क्या आहे? कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो या माणसाची औकात. अहो, अजूनपर्यंत आहारशास्त्राचा मी पाहिलं जगामध्ये सगळ्यात जास्त जर कशावर पुस्तकं असतील तर ते काय खावं याच्यावर. दुसरा काही विषय माणसाला सुचत नाही. काय खावं ते. आणि या काय खावं या पुस्तकाबद्दल, या पुस्तकांमधून आणि या एकूण ज्ञानामधनं काय होतं अजून माणसाला कळत नाही काय खाल्लं पाहिजे. तुम्ही एक कुत्रं घ्या. ते कुत्रं एक तिथे हुंगणार आणि पटकन ठरवणार की हे खायचं की नाही खायचं. तुम्ही मिनरल वॉटर कुत्र्याला टाकून पहा. एक असं बोलता बोलता मी उदाहरण सांगितलं ते एक माणूस म्हणे, अरे आमच्या घरचं कुत्र मिनरल वॉटर पिते म्हणे. म्हणाल तुमच्यासारख्याच्या संगतीत राहून दुसरं काय होणार आहे. पण नॅचरल जे कुत्रे आहेत ते काही मिनरल वॉटर पित नाही. त्यांना बरोबर कळतं. आणि आपल्यासाठी अरे मिनरल वॉटर, अरे हम तो मिनरल वॉटर ही पिते आहे. म्हणे बरेच लोक म्हणे आम्ही फॉरेनवरनं आले की ते सांगतात की ते आपल्याला ढुंगण धुवायला मिनरल वॉटरच पाहिजे. आपलं इन्फेक्शन होते भारताच्या पाण्याने. ठीक आहे बाबा, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे असं झालं की या द्वैतामुळे, या पिंड आणि ब्रह्मांडाच्या द्वैतामुळे, या निसर्ग आणि माणसाच्या द्वैतामुळे आपण हे एकमेकांमध्ये जे मुंगीला कळावं ते आपल्याला कळत नाही, जे कुत्र्याला कळावं ते आपल्याला कळत नाही. आणि आम्ही निसर्गायन मंडळातर्फे 2 वर्ष गेले 40 लोकांचे ग्रुप करून ब्रोकन ब्रेन नावाचे एक संशोधन आम्ही विकत घेतलं आणि त्या संशोधनाचा आम्ही अभ्यास केला 2 वर्ष. त्याचा निचोड काय आहे, त्याची समरी काय आहे, त्याचा काय अर्थ आहे, तो एका वाक्यात आहे. ते म्हणतात की एव्हरी डिसीज इज अ डिस्कनेक्टेडनेस ऑफ ह्युमन बीइंग फ्रॉम नेचर. डिस्कनेक्टेडनेस आपण जे तुटलो, आपण जे आपल्याला आपलं अजून विश्वाच्या अंगणातून आपण आपल्या घरात आणि घरातून बेडरूम आणि नवऱ्याची वेगळी बेडरूम आणि बायकोची वेगळी बेडरूम आणि प्रत्येकाचे टीव्ही वेगळे आणि पोरं कुठे आणि कोण कुठे आणि कोणाची काही संबंध नाही. आणि जिथे एकत्व जे आहे, अहो 10,000 वर्षापूर्वी दुसऱ्या मंडलामध्ये या कळमला ज्या गृत्समद ऋषी राहायच्या 8,000 वर्षापूर्वी, हे गृत्समद ऋषी आणि ऋग्वेदामध्ये विश्व मानुषः हे सूत्र आहे, ही ऋचा आहे. आणि त्या ठिकाणी आपण धर्माला कवटाळून बसलो, आपण त्या ठिकाणी आपण मायेला कवटाळून बसलो, आपण त्या ठिकाणी जातीला कवटाळलो, आपण काय काय नाही केलं. आपलं पुस्तक वेगळं, आपला पंथ वेगळा, आपले बाबा वेगळं, आपला अमका वेगळा, आपला ढमका वेगळं, आपलं टमका वेगळं. हे सारं आपण केलं पाहिजे. कुठल्या तरी नावेत तर आपल्याला बसावंच लागतं. पण आपल्याला हे लक्षात घ्या की या नावेने आपल्याला ही गंगा पार करायची आणि हे सगळे आपल्या सोबत आहेत. आणि सगळ्यांना नेणं आणि सगळ्यांसोबत हे जाणं आणि हे सगळं एकजीव असणं, याचा विषय मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला विज्ञानाच्या अंगाने. की मित्र हो, माझ्या तरुण जे काही मित्र आहेत त्या मित्रांना एक प्रश्न आहे की तुम्ही मला सांगताय सूत्र की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. अहो मी हाऊ आय कॅन फील दिस. मी हे कसं मानायचं, मी हे कसं करायचं. आता जेव्हा समजतं की अरे बिग बँगचे इलेक्ट्रॉन आणि आता माझे इलेक्ट्रॉन आणि या झाडामधले इलेक्ट्रॉन आणि त्या सोन्याच्या बाईने दागिना घातलाय त्या दागिन्यातले इलेक्ट्रॉन हे एकच इलेक्ट्रॉन आहे, जेव्हा समजतं ते इलेक्ट्रॉन इकडून तिकडे करा काहीही फरक पडत नाही. ते वेगवेगळं रूप घेतं हे तुम्हाला दिसतं, पण ते एकत्वात सर्व एकत्व आहे. आणि या एकत्वात सगळं एकत्व विलीन होतं आणि या एकत्वातच हे सगळं एकत्व जन्म घेतं आणि त्यातून हा सगळा खेळ सुरू असतो, असं कदाचित ईशावास्य म्हणतं. आणि मला असं वाटतं की आपण यातून धडा घ्यावा आणि हे जे काही सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया ही जी काही कल्पना आहे त्या कल्पनेला माझ्या जीवनातून सुरुवात करा. माझं सगळ्यात मोठा, मला ते खूप आवडलं विनोबांचं. विनोबा म्हणतात की ही माझ्या स्वतःच्या परिवर्तनाची नांदी आहे, ही माझ्या परिवर्तनासाठी आहे. मी म्हणतो तुम्ही का बोलता बाबा, आता मला काहीच जमत नाही, माझे जॉईंट्स लॉक आहेत जवळपास सगळे, मी व्हीलचेअर मध्ये आहे. अरे मला निदान लोकांशी बोलून मला जो काही अभ्यास आहे तो त्यांच्यापर्यंत पोचवावा आणि आय शुड जस्ट बी अ कुरिअर सर्व्हिस.
मी ते करावं. पण याच्यामध्ये एक फायदा असा आहे की मी स्वतःला तपासू शकतो, मी तुम्हाला भेटून स्वतःला तपासू शकतो. तर मित्र, मला असं वाटतं की एक बरोबर 11:40 45 मिनिटांनी मी माझं हे व्याख्यान सुरू केलं होतं आणि आता 12:40 झालेले आहेत. आणि मी इथे थांबलो पाहिजे आणि मी तुम्हाला काही या गोष्टी तत्वांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंतही स्वतःचा जो देहबोध आहे, स्वतःचे जे मनाचं दर्शन आहे, त्याची जी संकुचितपणा आहे, त्याचं जे लिमिटेडनेस आहे, त्याला तोडून, आपल्या बाउंड्रीज तोडून, जरा ऍपल खाताना प्रेमाने आणि कुठून तरी मला हा प्रसाद मिळालाय आणि खाणारा हा जो आहे हा लाखो वर्ष जुना आहे आणि यासाठी कित्येक मानवानी योगदान दिलेलं आहे, ज्यातून माझ्या जिभेवर आज ही चव आहे, त्याला सगळ्यांना नमस्कार करू दे आणि मी समर्पित होऊ दे. हा भाव जर उठत असेल तर माझ्यासाठी ती फार मोठी आध्यात्मिकता आहे असं मला वाटतं. मित्र, तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही लोक सगळे पोचलेले लोक आहात, अभ्यासक लोक आहात, साधक लोक आहात. मी आपला हातोळा छाप इंजिनियर, मी काही एवढं काही फारसं सांगू शकत नाही. पण मला जे काही आकलन होतंय ते आकलन आपल्या समोर, आपल्या सारख्या मित्रांसमोर सहजपणे बोलण्याचा मी तोकडा प्रयत्न केला आणि खरडणवीसांनी मी सांगितलं, ते खरडून मागे लागले. आता काय करता बाबा, चला बोलूया. म्हणून मी तुमच्या समोर हे मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्यावर ठेवा आणि जे काही तुम्हाला चांगलं भावलं असेल ते या व्यापकतेतलं आहे ते पुन्हा तुमच्यात आणि व्यापकतेत मी अर्पण करतो आणि मी इथे माझ्या वाणीला विराम देतो. तुम्हाला जर काही विचारायचं असेल किंवा तुम्हाला जर काही बोलायचं असेल किंवा काही प्रतिक्रिया द्यायचं असेल किंवा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही नक्की ते आत्ताच व्यक्त करू शकता. खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब, नंतर रेवतकर साहेब आणि तुम्ही सर्व लोक यांच्या चरणी मी सादर प्रणाम करतो. आणि पुन्हा कधी माझी गरज लागली, म्हणजे व्याख्यानाच्या रूपाने नव्हे, आता व्याख्यान खूप झालं, तर पुन्हा मला तुमच्या सेवेत घ्या. माझ्या तरी जी सेवा बंद झाली, कारण सेवेने माणूस शुद्ध होतो असं म्हणतात आपले जुने लोक, ती केली पाहिजे. धन्यवाद. अनुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा, ब्रह्मा अर्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समारभेत. तुम्ही एक फार मोठी चूक केली, आमशी जी जुळले, तर त्याची सजा तुम्हाला आता भोगावं लागेल, त्याला काही सुटका नाही. पण तुम्ही इतक्या सुंदर हे केलं तर रेवतकर साहेबांना म्हणतो, रेवतकर साहेब आहेत ते नॅनो टेक्नॉलॉजीचे गाईड आहेत, ते तुम्हाला छान बोलू शकतील. रेवतकर साहेब रेंज पोहोचते का? डिस्कनेक्ट झालेत बहुतेक. हा, तिथे रेंज येत नाही. गुप्ता साहेब प्रतिक्रिया द्या म्हणजे मला कळेल. हो, प्रतिक्रिया काय हो, तुम्ही इतकं अद्भुत 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 आम्हाला काय त्या जादूच्या प्रोटोकॉलला राहतो ना, हे सगळं ये हृदयीचे ते हृदयी टाकिले सोडिले असं ते आहे, बस अजून काही नाही. मला तर ते आपल्या उमाकांत पांडेंचं जादूचं हे होतं ना, ते एका त्या रिकाम्या डब्यातून सगळं काही भर 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 काढत होते, तसं दिसायचं. इकडे दाखवताना ते दाखवायचा डबा तर रिकामाच आहे आणि त्याच्यातून सगळं सगळं अद्भुत 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 निघत होतं. तसं भयंकरच, काय म्हणजे हे करू शकत नाही त्याच्यात. काय होतं की आपल्याला हे स्क्रीनवर बोलावं लागतं, पण प्रत्यक्ष जर झालं तर खूप आनंद येतो मला, कारण प्रत्यक्ष भेटण्यात आणि प्रत्यक्ष बोलण्यात एक वेगळी ऊर्जा मला मिळते आणि तुम्हालाही कदाचित मिळू शकेल. बिलकुल बिलकुल भेटते. एवढ्याच तेवढं तर तेवढ्याच किती, हे आपलं गणित मांडावं लागेल त्रैलाचिक, आणि तुम्हाला जरूर भेटावं लागेल. हे जो यांनी सांगितलं आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, हे विश्वाची माझी घर अशी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. तर ह्या लोकांनी त्या अध्यात्माच्या मार्गाने तू केलं असेल. नाही, खरंय. कारण काय, तुकारामांनी खडखडीत बोल अगदी ऐकवले आहेत की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्यामुळे आपण भेद करणं जे आहे, ती भेद बुद्धी करते किंवा अहंकार करत असेल तर आपल्याला त्याला समजलं पाहिजे की व्यवहारासाठी भेद आवश्यक आहे, पण तुमच्या आतमध्ये भेद असता कामा नये. मी ते समजलं पाहिजे. आणि म्हणून ते ब्रह्मांडाच्या रूपाने, की हे पिंड आणि ब्रह्मांड याच्यामध्ये काही फरक नाहीये, करेक्ट, अद्वैत आहे. याची थोडीशी विज्ञानाच्या अंगाने थोडी तुम्हा लोकांना एक झलक देण्याचा मी प्रयत्न केला.
आपण जे म्हणतो ना, तू आणि मी एक कसा, मी एक कसा, तर तुम्ही एकदम हो त्या कसं काय एक आहे? सुपर मास्फोटापर्यंत हो ठेवलं की तुझा आणि माझा हो. जो काही परमेश्वर आहे, बाप आहे, तो एकच आहे. त्याच्यापासूनच आपण पैदा झालो ना. नाही, इव्हन मटेरियल लेवलला सुद्धा आपण एकमेकांना आपली लघवी आतमध्ये निसर्ग जो आहे ते शुद्ध करते आणि ते दुसऱ्यासाठी पिण्याचं पाणी तयार होतं. त्यामुळे माझ्या शरीरातनं गेलेलं पाणी, माझ्या पेशीमधलं असलेलं पाणी दुसऱ्याच्या पेशीमधलं पाणी होतं. त्यामुळे वी आर व्हेरी मच कनेक्टेड. वी आर कनेक्टेड टू इच अदर. आणि हे आहे ना, आपलं जे अन्न आहे ते दुसऱ्याचे जे आउटपुट आहे, हो. आपलं जे आउटपुट आहे ते दुसऱ्याचं हो अन्न ते अशी दुसऱ्याचंच आहे. सहअस्तित्व आहेच ते सहअस्तित्व आहे, सहचर्या आहे, परस्परावलंबन आहे, परस्पर पूरकता आहे. हे निसर्गाचे गुण आहेत. हे रेवतकर साहेब नाही आहेत. आलेत का रेवतकर? रेवतकर साहेब नाही आहेत. अजून कोणी असेल, विज्ञानवालं कोणी असेल किंवा बाकी कोणी असेल किंवा एकमेका या दोन विषयांचं जे काही सांधा आहे. सर अनम्यूट करा ना. हा जय गुरुदेव. हा, तुमचा चेहरा पण दाखवा. हा ऑन केलाय मी. अच्छा. तर मी सरांचं पूर्ण व्याख्यान ऐकलं. जरी मी बाहेर असलो तरी मी कंटिन्यू म्हणजे सरांच्या शब्दांकडे माझे कान लागलेले होते. आणि सर म्हणजे काल जो विषय आमचा आश्रमात झाला त्या विषयाला अनुषंगाने खरोखर अतिशय म्हणजे योग्य वेळ साधल्या गेली. आणि म्हणजे सरांनी जे सांगितलं की पिंड ब्रह्मांड नाही, हा म्हणजे आम्ही सुद्धा एक वैद्य म्हणून जेव्हा मी पेशंटकडे बघतो आता इतक्या वर्षाच्या याच्यानंतर, तर खरं आहे की म्हणजे सरांनी जो पिंड ब्रह्मांड न्याय विज्ञानाच्या याच्या आधारावर जे सिद्ध केलं, तर खरं म्हणजे आजार सुद्धा इथूनच निर्माण होतो. म्हणजे आम्ही जेव्हा चिकित्सा करताना आपण म्हणतो मन जेवढं देहावर येतं तेवढे आजार होतात. आणि सर एक डॉक्टर डीन ऑर्निश म्हणून एक खूप मोठं नाव आहे. बरोबर. जगातल्या 10 मेडिकल प्रोफेसर पैकी एक असे ज्यांच्या उपरोषारात माधवबाग सारखे जे हार्ट हे चालतात सेंटर, तर त्यांनी अतिशय सुंदर एक सांगितलं की आजार फक्त 3च कारणांनी होतो. एक तर आयसोलेशन फ्रॉम द इनर सेल, आयसोलेशन फ्रॉम द अदर्स अँड आयसोलेशन फ्रॉम द हायर सेल. याच्या व्यतिरिक्त आजार होतच नाही. आणि ते तुम्ही आज विज्ञानाच्या भाषेमधून इतकं सुंदर आम्हाला सांगितलं. आणि खरोखर म्हणजे गुलाबराव महाराजांचं एक वाक्य आहे की वेदांतांना चिकित्सा शास्त्राची गरजच नाही. तुम्ही जे बोलला ते वेदांत आणि आजचं फिजिक्स अशा याच्यात आणि अतिशय समर्पक. आणि खरंच ही काळाची गरज आहे की म्हणजे जो काळ सत्ययुगामध्ये आजारच नव्हती, म्हणजे आजपासून 8000 वर्षापूर्वी एकही मेडिकल पॅथी या पृथ्वीवर नव्हती, कारणच नव्हतं. कारण तुम्ही जे सर सांगितलं की प्रत्येक व्यक्ती हा त्या म्हणजे त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये एस्टॅब्लिश होता. काहीतरी असं घडलं आणि हे द्वैत इतकं इनबिल्ट झालं की कलियुग येता येता हे इतकं इनबिल्ट झालं की लोकांना म्हणून आज एवढे आजार दिसतात. सर खरोखर म्हणजे अप्रतिम. म्हणजे सर माझ्या कॉलेजमध्ये मी दत्ता मेघे आयुर्वेदिक कॉलेजला प्राध्यापक आहे सर. आणि तुमचं व्याख्यान नक्की म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना नक्की मी माझं आयुर्वेदावर फार प्रेम आहे. आणि मी स्वतःला मला संधिवात असून मी कधीही ॲलोपॅथी वापरत नाही, कधी घेतली नाही. बिलकुल सर बिलकुल. आणि मला ते खूप आवडतं. म्हणजे आयुर्वेदावर आपण नक्की एखाद्या वेळी बोलू की आयुर्वेद पहिली पॅथी आहे की जे हा प्रश्न करतं तुम्ही ज्याची चिकित्सा करताय तो कोण आहे. आणि ते सांख्याकडे घेऊन जातं, तुम्हाला सांख्य दर्शनात घेऊन जातं. त्यामुळे इट्स ग्रेट. आता आयुर्वेदाचा धंदा सुरू झाला आणि आयुर्वेदाचे लोक ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात. म्हणजे सोन्याचं घरी ठेवलेलं आहे पात्र आणि त्या ते भीक मागतात. खरं स्थिती मला वाटते. काय करणार. पण तरी सर 21वे शतक म्हणजे असं आहे की आता क्वांटम फिजिक्स आणि आयुर्वेद म्हणजे फॉर्च्युनेटली वी हॅव क्वांटम थिअरी ऍट अवर डिस्पोजल. आता आमचं काम खूप सोपं झालं आयुर्वेद. कारण आयुर्वेद इज व्हेरी फार अहेड ऑफ द बायोकेमिकल. इट इज अ बायोफिजिकल सायन्स. आणि आता त्याचं महत्व नक्की कळत जाणार. म्हणजे यांनी ॲलोपॅथीनी भस्म चिकित्सेचा विरोध करता करता स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला. कारण आता भस्म चिकित्सा नॅनो टेक्नॉलॉजीच्या याच्यावर सिद्ध झालेली आहे. तर क्वांटम फिजिक्स हा माझा सुद्धा मोठा आवडीचा विषय आहे. क्वांटम फील्ड थिअरी, क्वांटम फिजिक्स आणि त्यातून आध्यात्मिकतेचा काय अर्थ आहे तर याच्यावर सुद्धा मला खूप चांगलं वाटतं समजून घ्यायला आणि त्याचं चिंतन करायला. नक्की आपण भेटू. दत्ता मेघे कॉलेज मी अनुसया मंगल कार्यालयाच्या मागेच राहतो.
अरे वा. तुम्ही माझ्या घरूनच कॉलेजमध्ये जात असाल तर या नक्की एखाद्या वेळी आपण भेटू. सर हे सावंगीला आहे. अच्छा, तुम्ही सावंगीला आहात का? हो. तिकडे गावंडे होते ना? मला सर 1 वर्ष झालं वर्ध्याला जॉईन होऊन. तिकडे भरत गावंडे होते ना? अच्छा. हा, भरत गावंडे की काय ते, भारत गावंडे असं कोणते प्रिन्सिपल होते आधी. नाही, चांगलं आहे, चांगलं. भेटू आपण नक्की. सर आपण नक्की सर. मागे आपण जेव्हा भेटलो होतो ना, तेव्हा तुम्ही नैवेद्य का दाखवायचा त्याचं मोठं सुंदर उदाहरण दिलं होतं की तुम्ही मोसंबी खाता, तुम्हाला फायदा नाही होत नाही, नाही. पुन्हा एखाद्या वेळी त्याच्यावर त्याच्याही व्यापकतेवर आणि त्याच्या याच्यावर आपण बोलू. जेवणामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता तर बऱ्याच त्याचा या ब्रोकन ब्रेनमुळे आम्हाला वैज्ञानिक अभ्यास झाला की हे सगळं काय काय करायचं असतं. तर म्हणजे एक पाणी कसं प्यावं किंवा पाणी पिणं म्हणजे काय याच्यावर एक 2 तासाचा कार्यक्रम मी केला होता. तर बघू आपण एखाद्या वेळी. खूप मोठं विश्व म्हणजे मोठं व्यापक आहे आणि ठीक आहे. अजून कोणी बोलणार तर प्रतिक्रिया व्यक्त करू शकता, नाही तर मग आपल्याला समाप्तीकडे गेलं पाहिजे. नारखेडे काका, आमचे नारखेडे काका पहिल्या दिवशीपासून घेतात आणि मुख्य म्हणजे पेन आणि वही घेऊन बसतात. त्यांना जे आवडलं ते नोट करत राहतात. हो, वा वा, चांगली गोष्ट. हा, नारखेडे काका अनम्यूट करा. सर, अतिशय सुंदर. आज खूपच लवकर तुम्ही लवकर संपवलं म्हणतात. लवकर संपवलं. नाही, मला वेळेचं बंधन पाळलं पाहिजे, कारण लोकांशी तुमच्याशी बोललंही पाहिजे. 1 तासात बरोबर मी संपवलं. हा. पण खूप सुंदर, म्हणजे आम्हाला खूप चांगलं प्राप्त झालं आज. हो, मी जे माझं म्हणतो ते खरंच दुकानात विकत मिळतं का, आणि ते माझं किती माझं आहे आणि ते किती व्यापक आहे याची एक झलक तुम्हा लोकांना देण्याचा मी प्रयत्न केला. नाही, खूप सुंदर. आज तुमच्या आणि माझ्यातल्या रक्ताचा कंपोनंट एक आहे, हे अतिशय मोठं आध्यात्मिक सूत्र आहे. हो ना. मी सर्वांना सुखी करतो, असं सर्व सुखी व्हावे आणि त्यासाठी मी झटावं असं एखाद्या तरुण पोराने विचारलं का बरं बा? अरे, तुझं सुख हे माझं सुख आहे, तुझं दुःख हे माझं दुःख आहे, तुझा इलेक्ट्रॉन हा माझा इलेक्ट्रॉन आहे, तुझं रक्त हे माझं रक्त आहे आणि तुझा श्वास हा माझा श्वास आहे. हे जर मी त्याला दाखवू शकलो तर तो म्हणे हा आता जमलं, आता बरोबर आहे. आम्ही मूर्तीची पूजा करतो तेव्हा मी माझीच पूजा करतो. हे तुम्ही उदाहरणासहित बाहेर गेलं ना, म्हणजे जो मूर्ती पूजेचा आहे काय दगडाची पूजा करता, दगडाची पूजा करता. आता आम्हाला समजलं की आम्ही आणि दगडात याच्यात फारसा काही फरक नाही, फारसा फरक नाहीये, आहे ना. जे म्हणजे केशव निघून गेला तर शव उरलं. त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. नाही, ते क्वांटम फिजिक्स प्रमाणे जर पाहिलं तर ते सगळं दर्शन होतं आपल्याला की शंकराचार्य किंवा इव्हन बुद्ध किंवा थोरो लाओत्से हे लोक काय म्हणतात ते मोठं. आणि माझ्या बाबतीत असं आहे की मी काही बंधन पाळत नाही. मी जगातलं कुठलंही, जसं म्हणजे ऋग्वेद म्हणतो की जगातलं कुठलाही सुंदर विचार हा माझ्यापर्यंत येऊ दे, मी सतत प्रार्थना करतो. मला बुद्ध फार आवडतो. त्यांनी जी काही त्यांनी सुरुवातच अशी केली की त्यांनी ते धारिष्ट्य दाखवलं महाल सोडण्याचं. अरे, तुम्ही तुमचं एक झोपडी सोडण्याचं तर धारिष्ट्य दाखवा. तर ही मोठी पुन्हा ईशावास्य आलं ते न त्यक्तेन भुंजीता. मजा आली. आज वेळ कसा गेला कळलं नाही. मला वाटतं बाकीच्यांचं हेच झालं असेल आणि फक्त वेळेकडे फक्त तुम्ही पाहत होते, बाकी मला वाटत नाही कोणाचं लक्ष होतं. नाही, मला पाहिलं पाहिजे, कारण असं नको ना की. चला, खूप खूप धन्यवाद. भेटू पुन्हा. या पुन्हा एकदा. हो. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्री नित्यानंद भगवान की जय. श्री प्रियानंद महाराज की जय.
श्री दादा श्री महाराज की जय, सब संतन की जय. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. बोरीकर सर होते, त्यांना काही बोलायचं होतं का माहित नाही ते. चल बोरीकर सर, बंद करा. तुम्हाला काही विचारायचं आहे का?